हरीचा दासा काही हरीचा दासा काही हरीचा दासा काही हरीचा दासा काही भया नाही त्रैलोकी भय 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 नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भुगवी कोडे संकट 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 ऐसा केला तैसा होय ऐसा केला तैसा होय ऐसा केला तैसा होय ऐसा केला तैसा होय दावे सोय धरुनिया 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 कामने असो सुखे कामने असो सुखे कामने असो सुखे असो सुखे गाव मुखे विठोबा 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 देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भुगवी कोडे संकट 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 मुबारक माये मुबारक माये मुबारक हरी चा
उगावी कोणे संकट उगवे कोणे संकट उगवे
दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरून देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा करो
पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बाळू मामा मी शरण आलो तुमा पाया बाळू मामा मी शरण आलो तुमा पाया बाळू मामा मी शरण बाळू मामा मी शरण
माझा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन याच्या यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेले विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ श्रोते ससज्जन माईबाप आपल्या कर्जत तालुक्यातील छोटंसं गणेशवाडी गाव या गणेशवाडी गावामध्ये दर महिन्याला अमावस्येनिमित्त चालू असणारा हा भंडारा उत्सव खऱ्या अर्थानं कीर्तन सेवेचं निमित्त कीर्तन सेवेचं कारण तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे जगाचा मालक ब्रह्मांड नायक अदमापूरचा राजा म्हणजेच माझे बाळू मामा छोट्याशा गणेशवाडी गावामध्ये माझ्या मामाचं पाऊल लागलं ज्या दिवशी माझ्या मामाचं पाऊल या छोट्याशा गणेशवाडी गावाला लागलं आणि याच्यातल्या ज्या ज्या भाविक भक्तानं माझ्या मामाचं पाय धरलं तेव्हापासून त्या त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं माझ्या बाळू मामानं केलं लागली याचा हुल मामा उमटलं पाऊल मामा तुम्ही न केलं हो गणेशवाडी मामा तुम्ही न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं लागली याचा हुल मामा उमटलं पाऊल लागली याचा हुल मामा उमटलं पाऊल मामा तुम्ही येणं केलं हो गणेशवाडी मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 नव्हता नवस काही नव्हता असं काही बाळू मामा बघा किती आली गाई गाई बाळू मामा बघा किती आली गाई गाई बाळू मामा बघा किती आली गाई गाई नव्हता नवस काही नव्हता असं काही बाळू मामा बघा किती आली गाई गाई बाळू मामा बघा किती आली गाई गाई बाळू मामा बघा किती आली गाई गाई लई आनंदान मामा गुण गोविंदान लई आनंदान मामा गुण गोविंदान तुमचा साकार होईल हो बाळू मामा तुमचा साकार होईल हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं बाळू माझ्या नावानं बाळू माझ्या नावानं या गणेशवाडीतल्या ज्या ज्या भक्तानं माझ्या मामाचं पाय धरलं त्या त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं माझ्या बाळू मामानं केलं
आणि म्हणून दर अमावस्येला या छोट्याशा गणेशवाडी गावामध्ये चालू असणारा माझ्या मामाचा भंडारा उत्सव. बाळू मामा देव म्हणजे साधा नाही. आंधळ्याला डोळी, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि नशिबात नसणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. त्या माझ्या मामाच्या दरबारामध्ये आज खऱ्या अर्थानं ही कीर्तनाची सेवा सर्व गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीनं तर मला मिळालीच, परंतु मला माझ्या मोठ्या भावासमान असणारे कीर्तन केसरी या महाराष्ट्राचा बुलंद आवाज बाळू मामा जर घराघरामध्ये कोणी पोहोचवलं असेल तर माझे गुरुबंधू आपल्या गणेशवाडी गावचंच नाही तर आपल्या कर्जत तालुक्याचं भूषण हबप विकास महाराज देवडे. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्यासारखे एका छोट्याशा पामराकडे सुपूर्त झाली. त्यांच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज कीर्तनाला गोडशी मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू जे आपल्या राशीन पंचकृषीचं भूषण आहेत, गोड असं मृदंग वादन ज्यांचं आम्हाला उभं राहिलेल्यांना डोलायला भाग पाडतात याच्यात नवल नाही, पण बसलेल्यांना सुद्धा डोलायला भाग पाडतात. बसलेल्यांना सुद्धा मनात इच्छा निर्माण होईल की आपणही उठून नाचावं, डीजेला फिका पडेल इतका गोड आवाज मृदंगाचा हबप प्रमोद महाराज पालवे दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहेत, गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. एवढंच नाही, आमच्या हंगेवाडी गावामध्ये आत्ताच नव्यानं चालू झालेली श्री संत बाळूमामा व श्री संत ज्ञानोबा या बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हबप हनुमंत महाराज महारनूर महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. आपल्याकडे टाळी वाजवायला टोल नाका पडतो का? नाही ना पडत. जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर गोडस गायन ज्यांचं तेही आपल्या पंचकृषीचं भूषण आहेत, युवा कीर्तनकार आहेत, हबप आदेश महाराज हरिहर दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आदी करून आपल्या पंचक्रोशीतील सर्वच हबप महाराज मंडळी, त्याच्यामध्ये माझ्या समवेत आलेल्या माझ्या संस्थेतल्या लहान लहान विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि विशेष करून आज आमच्या छोट्या माऊलीचा वाढदिवस आहे. आम्ही ठरवलं होतं की वाढदिवसा दिवशी कीर्तनच घ्यायचं नाही, परंतु मामांची सेवा नाकारता आली नाही. कदाचित मामांची ही इच्छा असावी. 2-3 कीर्तन नाकारून आज पुन्हा मामांच्याच दरबारामध्ये तिचा वाढदिवस करण्याचं भाग्य, अगदी तिचं अहम भाग्य आहे की मामाच्या दरबारामध्ये तिचा वाढदिवस साजरा होत आहे. आमच्या माऊलीच्याही चरणी मस्तक ठेवते. विनीकरी दिदी असेल, सर्वच टाळकरी वृंद. आता याच्या पलीकडे जाऊन सांगेल, कीर्तन केसरी, गायन सम्राट, मृदंग सम्राट, लग्गी सम्राट ह्या पदव्या आम्हीच लावून घेतल्या, पण याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ पदवी जर कुठली असेल तर ती हभप हरिभक्त परायण या पदवीपेक्षा कुठली श्रेष्ठ पदवी नाही. आणि ही पदवी ज्यांच्या ज्यांच्या नावासमोर आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोड अशी साऊंड सिस्टीम. एकदा कडकडून टाळी वाजवा. आपल्या पंचकृषीचं भूषण सिस्टीम म्हणलं की आमच्या मुन्ना भैयाचं नाव पहिल्यांदा येतं. फार गोड अशी साऊंड सिस्टीम आहे महाराज. सिस्टीम म्हणजे कीर्तनाचा आत्माच नाही तर कीर्तनाचं नाक आपण म्हणतो. आजी, मुलगी पाहायला गेल्यावरती मुलगी देखणी कशावरून ठरवता? गोरापान रंग असला की मुलगी देखणी असते, बरोबर आहे आजी? हे पुढे 2-3 बसलेल्या. मुलगी गोरीपान असली की मुलगी देखणी, बरोबर ना? गोरापान रंगाई सडपातळ बांधाय कमरेपर्यंत वेणी आहे, आपल्या मुलाला शोभेल अशी, पण नाक मात्र चिचुक एवढे. मुलगी देखणी आहे का? अजिबात नाही. ऐका, मुलीचं सौंदर्य जसं तिच्या नाकावरून ठरवलं जातं तसं कीर्तनाचं सौंदर्य म्हणजे साऊंड सिस्टीम आहे.
आणि फार गोडशी साऊंड सिस्टीम. काय करावी ती 32 लक्षणी आणि नाक नाही त्याने वाया गेले. फार गोडशी साऊंड सिस्टीम आपल्या कार्यक्रमाला लाभलेली आहे. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आई समान बहिणी समान असणाऱ्या माता भगिनी, आज माझी आई ही कीर्तनाला उपस्थित आहे, तिच्याही चरणी मस्तक ठेवते. वडिलांसमान भावासमान असणारे सर्वच पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आता जरा लक्ष देऊ नाही का. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, जाणाऱ्याला जाऊ द्या. फक्त आपले कान मात्र कीर्तनाकडे ठेवा. बरोबर 9 वाजता मला कीर्तन सोडायला सांगितलेलं आहे. सोडण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपले कान मात्र कीर्तनाकडे राहू द्या. देवानं एवढे सुंदर 2-2 हात दिलेत. देवानं एवढं सुंदर मुख दिलंय. प्रत्येकाच्या मुखानं टाळी आणि हातानं भजन झालंच पाहिजे. कोण कोण करणार जरा बोटवर करा, स्वाभिमानानं करा. चहाचा टाइम झाला का तुमचा जेवायचा? मी म्हणलं मुखानं टाळी आणि हातानं भजन. मी असं बोलताना कधी कधी चुकत असते. मला फक्त एवढंच बघायचं होतं तुमचं लक्ष किती आहे माझ्याकडं. प्रत्येकाच्या हातानं टाळी आणि मुखानं भजन झालंच पाहिजे. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. घ्या, ज्याला ज्याला वाटतं आपण माणूस आहोत, गायक वादक सोडून घ्या. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती. हॅलो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. गोडे महाराज नमः शिवाय. सत्यवदेवी नमः शिवाय. गोडे महाराज नमः शिवाय. सत्यवदेवी नमः शिवाय. महालिंगराया नमः शिवाय. मरगुबाई नमः शिवाय. महालिंगराया नमः शिवाय. मरगुबाई नमः शिवाय. हलवीरदेव नमः शिवाय. हलसिद्धनाथा नमः शिवाय. विठ्ठल वीरदेव नमः शिवाय. हलसिद्धनाथा नमः शिवाय. भीमाऊली नमः शिवाय. पंढरीनाथा नमः शिवाय. भीमाऊली नमः शिवाय. पंढरीनाथा नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोक्य. जीवन जगत असताना माणसाला कुणाचं ना कुणाचं दास व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, जर माणसाची दास झालात तर तुम्हाला सतत 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 त्या माणसासमोर हात जोडावे लागतील. पण दासच जर व्हायचं असेल तर माझ्या बाळूमामाची दास व्हा. जरा लक्ष देऊ नाही का. दासच जर व्हायचं असेल तर माझ्या बाळूमामाचे दास व्हा. काही लोकांनी मला प्रश्न केला, ताई जर बाळूमामांचे दास आम्ही झालो तर बाळूमामा नेमकं आमच्या करता काय करतील? कारण प्रत्येकाच्या भक्तीमध्ये कुठे ना कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. ऐका, तुम्ही जर बाळूमामांचे दास झालात तर माझा मामा तुम्हाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यात भीती ठेवणार,
नाही, काही माणसं म्हणाली भीतीच ठेवत नाही. म्हणजे बाळू मामा नेमकं भक्ता करता काय करतात बाबा? बाळू मामा काय करतात तर माझा बाळू मामा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भक्तावरती कुठल्याच प्रकारचं संकट बाळू मामा येऊ देत नाही. भक्ताच्या पाठीमागे उभे राहतात, कारण भूतकाळातलं संकट हे पाठीमागून येत असतं. म्हणून मामा भक्ताच्या मागे उभे राहतात, मामा भक्ताच्या पुढे उभे राहतात, कारण भविष्य काळातलं संकट हे समोरून येणार असतं. काही माणसं म्हणाली ताई मामा मागे पुढे उभे राहतात, पण बरोबर नसतात का? वर्तमान काळातल्या संकटाचं काय? मामा मागे उभे राहतील, मामा पुढे उभे राहतील, पण मामा बरोबर नसतात का? असतात ना. माझ्या मामानं जाताना सांगितलं, लक्ष देऊ नाही का? माझ्या मामानं जाताना सांगितलं, ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं, ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील, त्या दिवशी मी नाही असं समजा, पण तो पतूर या जगाच्या पाठीवून कुठून मी मला हाक मारा. हा बाळू धनगर तुमच्या टाचाखाली उभा आहे, पण जो मला नाही म्हणल त्याला मी कधीच नाही. मामा भक्ताच्या बरोबरच उभे राहत नाहीत, तर मामा भक्ताच्या टाचाखाली उभे राहतात. मामा फक्त म्हणतात मला हाक मारा. जो मला हाय म्हणल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कधीच नाही. मामा भक्ताच्या मागे पुढे उभे राहतात हे तितकंच खरं आहे, परंतु ज्याची जशी भक्ती असेल मामा त्याला तसेच प्राप्त होतात. जैसा केला तैसा होय, आणि दावे सोय धरून. बाळू मामाने आतापर्यंत भक्ताची कधी जात पाहिली नाही. बाळू मामानं आतापर्यंत भक्ताची कधी जात पाहिली नाही. माझ्या मामानं भक्ताचा गुण पाहिला नाही, रंग पाहिला नाही, वर्ण पाहिला नाही. माझ्या मामानं भक्ताचं कुळही पाहिलं नाही. मामानं जर काही पाहिलं असेल तर भक्ताच्या मनामध्ये असणारी भक्ती आणि त्याचा भाव. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भक्ताची भक्ती माझ्या मामानं पाहिली, पण शेवटच्या चरणामध्ये मात्र तुकोबाराय सांगतात, ज्या बाळू मामानं तुम्हाला सुख नावाची गोष्ट दिली, ज्या बाळू मामानं तुम्हाला सुख नावाची गोष्ट दिली, पण सुख मिळाल्याच्या नंतर तुम्हाला त्या बाळू मामाच्या नावाचाच विसर पडून गेला. असं अनेकदा घडतं. बाळू मामाच्या दरबारामध्ये काही ना काहीतरी साकडं घेऊन आपण येत असतो. एखाद्या माता माऊलीची ओटी भरत नसेल, ती मामाच्या दरबारात येते, मामाला साकडं घालते. मामा 10 वर्ष झाले बघा लग्नाला, पण अजूनही घरात पाळणा हल्ला नाही. मामा जर खरंच तुम्ही देव आहात ना, मामा जर खरंच तुम्ही सत्वाचे आहात ना, तर मामा 12 महिन्यात पाळणा हलू द्या. आणि खरंच जर मामानं त्या महिलेच्या त्या पोटी जर लेकरू जन्माला घातलं, तर लेकरू झाल्यानंतर ती महिला मात्र मामांना विसरून जाते. कुणाचं काय साकडं असेल सांगता येत नाही, पण एकदा का मनातली इच्छा मामानं पूर्ण केली की मग त्या सुखाच्या भरामध्ये सुखामध्ये तो व्यक्ती माझ्या मामाला विसरून जातो. पण तुकोबाराय म्हणतात असं होऊ द्यायचं नाही. काय करायचं? ज्या देवानं तुम्हाला सुख दिलं त्या देवाचं फक्त या मुखानं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं. तुका म्हणे असो सुखे आणि गावो मुखे विठोबा. मग एवढं केल्यानं देव आमच्या करता काय करेल? तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विठ्ठल 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 राम विठ्ठल. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरी आज दिवे लागण झाली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीचा आनंद उत्सव आहे. परंतु तरी सुद्धा आज घरची दिवाळी सोडून आज कित्येक भाविक भक्त आज माझ्या मामाच्या दरबारात आलेत. नक्कीच माझ्या मामाच्या भक्तांना घरी केलेल्या लाडूपेक्षा, गुलाबजामपेक्षा, करंजीपेक्षा गोड काय असेल तर माझ्या बाळू मामाचं नाव आहे. मामा तुमच्या दर्शनाची लागली आवडा, मामा तुमच्या दर्शनाची लागली आवडा. अहो बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड, गुलाबोनी गोड. बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड, गुलाबोनी गोड.
भाविक भक्ताला गुळापेक्षा जर गोड काय असेल तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. जीवन जगत असताना आपल्याला कुणाचं ना कुणाचं दास व्हावं लागतं. कोण कधी कुणाचा दास होईल सांगता येत नाही. कोण घरच्यांचा दास आहे तर कोण गावकऱ्यांचा दास आहे, कोण आई बापाचा दास आहे तर बहुतांश बायकोचे दास आहे. कोण कधी कुणाचा दास होईल सांगता येत नाही. पण तुकोबारे सांगू लागले, ज्याचे दास तुम्ही झालात ना तोही अगोदर कुणाचा तरी दास झालेलाच आहे. मग तुम्ही जर त्याचे दास झालात तर तो तुमचं काय पालन पोषण करणार आहे. मग एक काम करा, दास अशा देवाचे व्हा की ज्याचे पाय धरल्याच्या नंतर परत कुणासमोर हात जोडायची वेळच येत नाही. बाळूमामांचं दास नेमकं कोण झालं आणि कुणाचं माझ्या मामानं आयुष्यभर पालन पोषण केलं. आता जरा लक्ष देऊ नाही का. बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका आहे. पाठीमागे बसलेल्या मावशी लक्ष देऊ नाही का. बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका आहे. चिक्कोडी तालुक्यामध्ये हुन्नर नावाचं गाव आहे. त्या हुन्नर नावाच्या गावामध्ये बाळाबाई रानगे नावाची एक महिला राहत होती. परिस्थिती अत्यंत गरीब आहे. लहान लहान 2-3 लेकरं आहेत. सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची तिची पंचायत. मन मात्र निर्मळ होतं. आणि एक लक्षात ठेवा, गरिबी आली, दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. देवाची देखून आला ज्याच्या घरा, 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 त्याचा पडेचिरा संसारासी, त्याचा पडेचिरा संसारासी, देवाची देखून करावे वाटोळे, देवाची देखून करावे वाटोळे, त्याची पडेचिरा संसारासी, त्याची पडेचिरा संसारासी, देवाची देखून करावे वाटोळे, देवाची देखून करावे वाटोळे. दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. देवाची ते खुना आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराशी. या बाळाबाई रानगेची परिस्थिती अत्यंत गरीब होती. परिस्थिती गरीब होती पण मन मात्र श्रीमंत होतं. परिस्थिती गरीब होती पण मन मात्र श्रीमंत होतं. आता लोकांचं कसं झालं, परिस्थिती श्रीमंत झाली पण मन गरीब नाही, भिकारी झालं. गरीब कसं म्हणता येईल. पूर्वी परिस्थिती गरीब होती पण लोकांची मन श्रीमंत होती. आता याच्या उलट झालं, लोकांची परिस्थिती श्रीमंत होत चालली पण लोकांची मन मात्र गरीब भिकारी झाली. या बाळाबाईला तिच्या स्वभावावरून ओळखलं जात होतं. एखाद्या महिलेची ओळख असते. एखादी जर गोड स्वभावाची असेल ना, लोक म्हणतात बाई तिला 2 गालात मारल्या तरी ती उलट बोलत नाही, फार चांगल्या स्वभावाची. तसे या बाळाबाईचा स्वभाव फार भांडकुदळ होता. आपल्यात नाही एखादी बाळाबाई. एखाद्या माता माऊलीचं नाव असतं शांताबाई, पण भांडल्याशिवाय राहत. अशी ही बाळाबाई होती. बाळाबाई तोंडानं फटकळ होती पण मनानं निर्मळ होती. तोंडानं फटकळ असणारी माणसं कायम ओळखून घ्यायचं, मनाने स्वच्छ असतात, निर्मळ असतात. पण जर एखादा आपण बोलूनही जर बोलला नाही आणि गप्प बसून जर आपलं ऐकत राहिला तर समजायचं नाही हा गरीब आहे, तो
आपल्याकडे गावठी एक शब्द आहे, तो आतल्या गाठीचा आहे. ते तोंडा बोलत नाही पण माणसाचा कार्यक्रमच लावणार, अशी ही आतल्या गाठीची माणसं असतात. पण ही बाळाबाई तशी नव्हती. तोंडानं फटकळ होती पण मनानं मात्र निर्मळ होती. सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी काय खवायची तिची पंचायत होती. आप्पाच्या वाडीला जे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे, त्या हलसिद्धनाथांच्या मंदिरासमोर सभा मंडप टाकायचा आणि सभा मंडप टाकण्याकरता माझ्या मामानं सांगितलं, प्रत्येक घराघरातून पट्टी मागून आणा, ज्याला आपल्या इकडे वर्गणी म्हणतात. काही सेवकरांना पाठवलं. सेवकरी प्रत्येक घराघरात प्रत्येक दारादारात आता वर्गणी मागू लागली. बाळाबाईचं घर 3 घराच्या अंतरावरती राहिलं. गावकऱ्यांनी थांबवलं, म्हणले थांबा, बाळाबाईकडे वर्गणी मागायला जाऊ नका. समोर जे घर दिसते ते बाळाबाई रानगे नावाच्या महिलेचं. त्या बाळाबाईच्या सावलीला गडी माणूस सुद्धा उभा राहत नाही. अहो, बायकांबरोबर तर भांडतेच, पण पुरुषांनाही ती भांडल्याशिवाय सोडत तुमच्या बरोबर ती भांडणारच, कारण तुम्ही तिच्याकडे पट्टी मागायला जाणार आहे. म्हणून एक काम करा, त्या बाळाबाईच्या दारात पट्टी मागायला जाऊ नका. सेवेकरी म्हणले, कशाला सकाळ सकाळ भांडणाचं काळं तोंड पाहायचं. सेवेकरांनी बाळाबाईच्या घरी पट्टी न मागता सेवेकरी माझ्या मामाच्या दरबारात आले. मामाच्या चरणावरती मस्तक टेकवला. हा जगाचा बाप, जगाचा मालक बाजावरती बसलेला आहे. हातामध्ये काठी, डोईला फेटा आहे, खांद्यावर घोंगडा आहे, पायामध्ये जोडे, सुंदर देखणं असं रूप माझ्या मामाचं. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, इतकं देखणं रूप माझ्या मामाचा. जाऊन माझ्या मामाच्या चरणावरती मस्तक टेकवलं आणि मामा समोर जमलेली सगळी पट्टी या सेवेकरांनी मांडली. मामाला काहीच सांगावं लागत नाही. माझ्या बाळू मामाला काहीच सांगावं लागत नाही, कारण माझा मामा सर्व जाणतो. असं अजिबात समजायचं नाही बाळू मामाच्या दारात 20 रुपयाचा 30 रुपयाचा नारळ आणला म्हणजे मामा आपल्याला खुश होऊन 30 लाख देतील. अजिबात नाही. आपलं कसं झालं, मनी नाही भाव, आणि म्हणे देवा मला देव अशानं भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला. अजिबात नाही. माणूस जर एवढा चतुर आहे तर तुम्हाला जन्माला घालणारा किती चतुर असेल. चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी. सगळा मनी वंदना तुझी विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी. तुझा सगळा मनी वंदना तुझी विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी, 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 चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची गाणी. तुझा सगळा मनी वंदना तुझी विठोबा, विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. देव चतुर, देव चतुर. माझा बाळू मामा फार चतुर आहे. माझ्या मामाला काहीच सांगावं लागत नाही. ऐका, सगळं जग तुमच्या विरोधात असू द्या,
सगळा गाव तुमच्या विरोधात असू द्या, पण जर माझा बाळू मामा तुमच्या बरोबर असेल ना, या जगात तुमचं काहीच बिघडू शकत नाही. या जगातलं कोणी तुमचं काहीच बिघडू शकत नाही. फक्त साथ माझ्या बाळू मामाची पाहिजे. ह्या बाळाबाई रानगेच्या बाबतीत हेच झालं. सेवेकरांनी पट्टी समोर आणून मांडली. मनस्मित हास्य करून सेवेकरांना सांगितलं, गड्यांनो ह्याच्यात काहीतरी कमी आहे. सेवेकरांनी चूक कबूल केली. मामा, एका घरात आम्ही पट्टी मागितली नाही. मामाला राग आला, का मागितली नाही? मामा, ती बाई भांडखोर आहे, गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून मामा आम्ही तिच्या दारात पट्टी मागाय गेलो नाही. मामानं सांगितलं, तुम्ही गेलात नाही ना, मी स्वतः जाणार. मामानं हातामध्ये काठी घेतली आणि स्वतः मामा बाळाबाईच्या दारामध्ये पट्टी मागायला आले. मामानं दारातूनच बाळाबाईला आवाज दे, ए बाळाबाई! बाळाबाई धावत पळत दारात आली. जगाचा बाप दारात पाहिला, माझा मामा दारात पाहिला, मामाच्या चरणावरती नतमस्तक झाली. जी मामा, तुम्ही माझ्या दारात आला, काही काम होतं का मामा? जर मामा काम होतं तर मला बोलवायचं. मामा तुम्ही का म्हणालात? मामानं सांगितलं, ग बाळाबाई, आप्पाच्या वाडीला जे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे तिथे सभा मंडप टाकायचा आहे आणि त्या मंडपाकरता तू पट्टी का दिली नाही? बाळाबाईनं सांगितलं, मामा मला कुणी पट्टी मागितलीच नाही तर मी पट्टी कशी देणार? मामानं सांगितलं, जा आणि तुझ्या घरात पट्टी देण्याकरता जे काय आहे ती समद घेऊन ये. मामाचे शब्द लक्षात ठेवा. तुझ्या घरात पट्टी देण्याकरता जे काय आहे ती समद घेऊन ये. बाळाबाई पळतच घरात गेली. विचार करू लागली, मामाला पट्टी नेमकी काय द्यावी? सकाळी आपण काही खाल्लं तर संध्याकाळी काय खवायची पंचायत आहे आपली. मामाला तर रिकाम्या हातानं पाठवायचं नाही, मग पट्टीमध्ये द्यायचं तरी काय? पण अचानक बाळाबाईच्या लक्षात आलं, बाळाबाईच्या लग्नामध्ये तिच्या माहेरकडच्यांनी तिला 3 चांदीची नाणी दिली. ती 3 चांदीची नाणी तिनं घरात जपून ठेवली होती. पूर्वी कशात ठेवायचे बाबा धनदौलत? कपाट होती का? काय होतं? मडकी होती, गाडगी होती. पूर्वी गाडग्याच्या उतरंडी असायच्या, मडक्याच्या उतरंडी असायच्या. मडक्याच्या उतरंडीमध्ये सगळं काही धनदौलत ठेवलं जायचं. घरामध्ये असणारा पीठ मीठ सुद्धा त्या मडक्यामध्ये राहायचं. या बाळाबाईनं ती 3 चांदीची नाणी अगदी जपून ठेवली होती. सगळ्यात खालच्या मडक्यामध्ये असणारी ती 3ही चांदीची नाणी हातात घेतली. पण मला असं वाटतं, आताची जर ती बाळाबाई असती तर तिनं 2 मागं ठेवली असती आणि देवाला कधी नाही दिली असती. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? माणूस किती चिकाटीनं प्रपंच करेल याचं काही गणित नाही, सांगता येत नाही. काही काही सुईच्या टोकापेक्षा बारीक प्रपंच करतात. एकानं वयाचे 75 वर्ष होईपर्यंत भावाचा बांध कोरला आणि स्वतःची जमीन वाढवली. दुधाचा व्यवसाय होता, पठ्ठ्याने दुधात पाणी टाकलं आणि पाण्याचा पैसा केला. पण 75 वय होईपर्यंत कधीच देवाला हात जोडले नाही, कधी माझ्या मामाच्या दरबारात आला नाही. पण मुलगा जरा परमार्थी निघाला आणि मुलगा म्हणला, बाबा कलियुगाच्या नियमाप्रमाणे बाबा 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय, त्याच्यातले 75 गेले आणि उरले 25. बाबा कधी त्याचं बोलवणं येईल आणि कधी तुम्हाला जावं लागेल सांगता येत नाही. आणि जर त्याचं बोलवणं आलं तर बाबा कपातला चहा कपात आणि बशीतला इतका वेळ लागतो बाबा जायला. बाबा असं ऐकलंय, म्हणतात जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूर पाहिलं पाहिजे, एकदा तरी पंढरीला माणसानं गेलं पाहिजे. बाबानं पोराला प्रश्न केला, ए पप्या, पप्या नाही ह्याच्यात खूप कारण मी यवतला कीर्तनाला गेलते आता नवरात्री. मी पप्या म्हणलं की लोक हसायचे. मला पप्याचं गणितच कळाना, नेमकं पप्याचं काय विषय. कीर्तन झाल्यावर कळालं, जे त्या कमिटीचे अध्यक्ष होते ते 2 पप्पे होते. का रे पंढरपूरला जावं? त्या पंढरपुरात काय आहे नेमकं? मला सारखं म्हणतं पंढरपूरला जा, पंढरपूरला जा रे. गावकरी घरचे सगळेच म्हणायला लागले पंढरपूरला जा. काय पंढरपूर
मध्ये त्या पप्प्याचं गोड उत्तर ऐका. पप्प्यानं सांगितलं, बाबा पंढरपूरला सगळे चांगले जातात असं नाही बरं, काही काही तुमच्यासारखे जातात, पण बाबा ते येताना तसे येत नाही. कसे येतात? खट्टनट्ट यावे शुद्ध होनी जावे, 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 दवंडी पिंडी मारे चोखा मेरा, 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 ताली वाजवावे घोडे उभरावे, ताली वाजवावे घोडे उभरावे, ताली वाजवावे घोडे उभरावे, ताली वाजवावे घोडे खट्टनट्ट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी व्हावी चोखा मिळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी आ घराकडची पंढरीची. बाबा असं म्हणतात, चांगलेही जातात आणि वाईटही जातात, पण येताना शुद्ध होऊन येतात. म्हणून बाबा एकदा तरी पंढरपूरला जा. पण बाबानं आयुष्यात एकदाही नातवंडांना रुपयाची चॉकलेट आणली नाही, पण घरचे बाहेरचे सगळे बोलायला लागले. म्हणून बाबा आता पंढरपूरला निघाला. माणूस प्रपंच किती चिकाटीनं करतो मी हे सांगते. बाबा कसा बसा पंढरपूरला निघाला, म्हातारी जवळ गेला आणि म्हातारीला सांगू लागला, अगं आई प्रपंचातून पाय निघाला, पण पोरं काय ऐकना, म्हणून मी आता पंढरपूरला जाणार आहे. जरा पोरांवर नीटनाटक लक्ष दे, पोरांना इकडं तिकडं हालचाल करू देऊ. म्हातारी म्हणली, मालक एवढ्या वर्षात तुम्हाला हालचाल करून दिली नाही, पोरांचं काय घेऊन बसलात? प्रपंचाची काळजी करण्याकरता मी आहे, तुम्ही बिंदास पंढरपूरला जा. तीही त्याचीच बायको होती. जरा सुनांवरती नीटनाटक लक्ष दे, दिवाळीला जाणार आहे, लक्ष दे. ती म्हणली, मालक प्रपंचाची काळजी मी करते, तुम्ही बिंदास पंढरपूरला निघून जा. बाबांना पिशवी भरली, आता प्रपंचातून पाय निघेना, पण बळत 4 किलोमीटर चालत गेला. आणि 4 किलोमीटर चालत गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, आपली बायको जरा विसरबोळी आहे. आपली बायको जरा भोळी नाही, विसरबोळी. सकाळी तिनं देवाचा दिवा लावला होता, पण दिवा काही विझवला. जर दिवा दिवसभर जळत राहिला तर आजी त्यातलं तेल किती जळण, म्हणून हा दिवा विझवण्याकरता घरी आला. दरवाजावर थाप टाकली. बायकोनं दरवाजा उघडला, ओ मालक 21 दिवसाने तो सांगून गेलात आणि आता अर्ध्या तासात आलात, कसा करता? अगं 4 किलोमीटर चालत गेलतो, मग माझ्या लक्षात आलं तू जरा विसरबोळी आहे. सकाळी तू देवाचा दिवा लावताना पाहिला होता, पण दिवा काही विझवला नसशील, म्हणून तो दिवा विझवण्याकरता मी आलो. विचार केला, जर दिवा दिवसभर जळत राहिला तर त्यातलं तेल किती जळेल. ती हसू लागली, म्हणली, मालक मी विसरबोळी, मला माहित नाही का, म्हणून उजव्या हाताने दिवा लावला आणि डाव्यानी विझवला. मी विसरबोळी माहिती मला, म्हणूनच उजव्या हाताने लावला आणि डाव्याने विझवला. पण ऐका ना मालक, तुम्ही 4 किलोमीटर चालत गेलात, 4 किलोमीटर चालत आलात, तुमच्या चपला किती उघडले असते? म्हणलं, याड लागलं काय, 2 खिशात 2 आणलेत. माणूस प्रपंच चिकाटीनं करतो, पण परमार्थ
जितका देखना माणसानं प्रपंच केला तितकाच देखना माणसानं परमार्थ केला पाहिजे, जसं आमच्या विकास महाराजांनी केला. प्रपंच जेवढा देखना नाही महाराज, प्रपंचाच्या 1000 पटीनं जास्त देखना हा परमार्थ आहे. माणसानं प्रपंच नाही तर परमार्थ देखना करावा. कारण देवी दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. या बाळाबाईनं 3 चांदीची नाणी घेतली देवाला देण्याकरता, माझ्या बाळू मामाला देण्याकरता. 3ही चांदीची नाणी माझ्या मामाच्या हातावरती नेऊन ठेवली आणि मामानं तिचा शुद्ध भाव ओळखला. मामानं तिचं शुद्ध अंतकरण पाहिलं आणि मामानं सांगितलं बाळाबाई घराच्या बाहेर ये. बाळाबाई घराच्या बाहेर निघाली. मामानं आपल्या उजव्या पायातली चप्पल काढली आणि बाळाबाईच्या उमऱ्यावरती 3 वेळा मारली. मामानं उजव्या पायातली चप्पल काढून बाळाबाईच्या उमऱ्यावरती 3 वेळा मारली. मामा जोरात ओरडले, अगं चालती होतीस की नाही घरातून? आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा, चालती होय घरातून. बाळाबाईला मात्र काही समजेना. बाळाबाई घरात डोकू लागली. मामा नेमकं कुणाला हाकलतायत? मामा माझ्याशिवाय आता घरात कुणी बी नाही आणि म्या बी घराच्या बाहेर आहे, मामा कुणाला हाकलताय? अगं बाळाबाई, तुझ्या घराला 7.5 लागली. जी 7.5 डोळ्यानं दिसत नाही पण तुझ्या घराला लागली. आतापर्यंत तुझ्या घरात पट्टीच येत नव्हती, पण तू हलसिद्धनाथांच्या सभा मंडपाकरता जितक्या शुद्ध अंतकरणानं पट्टी दिली ना बाळाबाई, तितक्या शुद्ध अंतकरणानं तितक्या चांगल्या मार्गानं हिथून पुढे तुझ्या घरात पट्टी यायला चालू होईल. मामानं बाळाबाईच्या घरातून 7.5 घराच्या बाहेर काढली आणि मामा त्या 7.5ला सांगू लागला, ग आई पुन्हा जर या घरात आलीस तर गाठ या बाळू धनगराशी आहे, गाठ या बाळू धनगराशी आहे. एका क्षणामध्ये माझ्या मामानं पिढ्या लागलेली घराची 7.5 बाळाबाईच्या घराच्या बाहेर काढली. तसं बाळाबाईनं आपलं मस्तक मामाच्या चरणावरती टेकवलं आणि मामाला बाळाबाई सांगू लागली, मामा आतापर्यंत प्रपंचाचेच दास होते, पण मामा आता एक काम करा, तुमचे पाय मला कधी सोडायचे नाहीत. कारण बाळाबाई मामाची दास झाली आणि मामानं मात्र त्या बाळाबाईला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यात भीती ठेवले नाही. अभंगाचं पहिलं चरण. आमारी दादा काही दासा काही भय नाही त्रैलोकी. ही बाळाबाई माझ्या बाळू मामाची दास झाली आणि माझ्या मामानं मात्र तिला इहलोकातच नाही
तर त्रैलोक्यात भीतीच ठेवली नाही. समोर बसलेले फक्त एका प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्या. समोर बसलेले सर्वांसाठीच प्रश्न आहे. माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरतो? इकडे बिबट्या आलता का पाठीमागच्या काळात? आलता का? घाबरला का तुम्ही त्याला? बिबट्याला घाबरतात का आपल्या गणेशवाडीतली लोक? घाबरतात? नाही घाबरले? सापाला घाबरता का? खरं सांगा, तुम्ही बिबट्याला घाबरता, सापाला घाबरता का मरणाला घाबरता? कशाला? प्रत्येक जण फक्त काळाला घाबरतो. प्रत्येक जीव घाबरतो, पण तो काळाला घाबरतो. आणि काळाचाही जो काळ आहे तो बाळू धनगर आहे. माझ्या मामानं या बाळाबाईला त्रैलोक्यात भीतीच ठेवली नाही, कारण ती दास दुसरं तिसरं कोणाची नाही, तर ती दास झाली माझ्या बाळू मामाची. तुम्हाला दासाचं उदाहरणच पाहायचंय ना, तर बाळू मामांच्या पालखीवरती जाऊन मेंढ्यांची सेवा करतात ना, त्या मेंढक्यांकडे जरा पहाटे 5 वाजल्यापासून पहा. बाळू मामाच्या पालखीवरती गेल्यानंतर इकडं तिकडं काहीच बघत बसू नका. फक्त मावाच्या तळावरती असणाऱ्या मेंढक्यांकडे पहा आणि मेंढक्यांचं जरा निरीक्षण करा. पहाटे 5 वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम चालू होतो. पहाटे 5 वाजल्यापासून ते सेवा करतात. कुणाची? माणसाची नाही, त्या मुख्या मेंढी माऊलीची सेवा करतात. ऐका, आपल्याला राहायचं असेल तर आपण सुंदर असं घर बांधतो. घराच्या ओट्यावरती एखादा म्हातारा माणूस जर झोपवायचं म्हणलं तर आपण 10 वेळा विचार करतो, घराच्या बाहेर तुम्ही झोपू नका, भीती वाटते. परंतु मामाच्या पालखीवरती सेवा करणारे जे मेंढके, त्यांना राहण्याकरता खरंच घरं बांधलेली असतात का हो ठिकठिकाणी? अजिबात नाही. काळाचा वेळेचा विचार करत नाही. काळ पाहत नाही, वेळ पाहत नाही, वारा पाहत नाही, ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, काहीच पाहत नाही. पण माझ्या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करतात, कारण त्यांना माहिती आहे काळाचाही जो काळ आहे तो आपल्या पाठीमागे उभा आहे. तू माझा बाळू मामा आमच्या पाठीमागे उभा राहून आमचा सांभाळ करणार आहे, म्हणून ते घाबरत नाहीत. त्यांची सेवा ही फार मोठी सेवा आहे. मामा जर लगेच कुणाला पावतात तर मामा पावतात पुजाऱ्यांना, मानकऱ्यांना आणि सगळ्यात महत्वाचं मेंढक्यांना. शहाण्यांना सगळा गाव जवळ करेल, शहाण्यांना सगळा गाव जवळ करेल, पण वेड्याला सुद्धा जवळ केला जातो. तो एकच दरबार, तो म्हणजे माझ्या बाळूमामाचा दरबार. आणि मामाची मेंढी माऊली म्हणजे साधी नाही. मामाची मेंढी माऊली म्हणजे साधी नाही, जिची उत्पत्ती वारुळातून झालेली आहे, ती असणारी ही मेंढी माऊली आहे. ती चरताना आम्हाला कशी दिसते ऐका. या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, हा दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर. जुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, जुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, हा दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर. वाजतो मामाला छबिना गाजतो.
गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा भंडारा कपाळी हटी गोंगटणी काढे भंडारा कपाळी हटी गोंगटणी काढे राखी टोपी घरा बाळू मामाच्या साठी 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 भाग्यवाना देह तुला मनसाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला भाग्यवाना देह तुला मनसाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला चला उभा राहायचं रेशीम चंद्रा. धागा उभा बाळू राहायचं चंद्रा. मामाशी जुळाला ज्यांना ज्यांना खरंच की लग्नामध्ये नाचायची इच्छा आहे त्यांनी सर्वांनी जागेवरती उभे ज्यांना राहा. राज सर्वांनी उभा राहा राज सगळ्यांनी उभा हात वर करा सगळ्यांनी हा भंडारा कपाळी हाती गोंगटणी काढे भंडारा कपाळी हाती गोंगटणी काढे राखी शरद शिटेके. मामाच्या साठी राखी टोपी घरा बाळू सर्वांचे हात वर सर्वांचे हात वर हात वर हात वर बाळू मामाच्या साठी अहो गणेशवाडीला जायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 करून दे तयारी बांधला गाठोडा गणपती बाप्पा गाडी हाकतोया पूड गणपती बाप्पा गाडी हाकतोया पूड गणपती बाप्पा गाडी हाकतोया पूड समाधी मला गणेशवाडीला जायाची मला मोठी गणेशवाडीला जायाची अहो बाळू मामाला पायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामा गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गणेशवाडी गावात पायी वाजत गाजत गणेशवाडी गावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो मामाचा छबीना गाजतो झांग ढोल वाजतो मामाचा छबीना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबीना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबीना गाजतो Thank you.
बोला बोला बाळू मामाच्या नावाने, बोला बोला बाळू मामाच्या नावाने, हर्षनाथाच्या नावाने, मुले महाराजांच्या नावाने, मरगुबाईच्या नावाने, बाळू मामाच्या मेंढी माऊलीच्या नावाने, बाळू मामा, बाळू मामा, जय बाळू. सर्वांनी आहे त्या ठिकाणी. सर्वांनी नाचलं पाहिजे बरं, पण रस्त्यावर नाही या. कुठं नाचावं हेही कळालं पाहिजे. याच्यासाठी फार डोकं लागतं. ते काही कुणाचं काम नाही. विकास महाराज आपल्याला आजही काही काही लोक अजूनही नावं ठेवतात, पण जलने वालो की दुआ हे उगच म्हणत नाही बरं, उगच म्हणत नाही. असे जळणारे कायम असावे सोबत. ऐका ना, काही काही लोक म्हणतात हे कीर्तनात माणसं नाचवतात. मग कुठं रस्त्यावर नाचवल्यावर बरं वाटेल का? कीर्तनात नाचण्याकरताही अधिकार लागतो. कीर्तनात कोण नाचलाय का? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंगा, जने मने ज्ञान देवा बोला गंगा, जने मने ज्ञान देवा बोला गंगा. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंगा, जने मने ज्ञान देवा बोला गंगा, जने मने ज्ञान देवा बोला गंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. स्वतः भगवान परमात्मा कीर्तनात नाचले म्हणजे देवाचा अधिकार काही सामान्य नाही. म्हणजे कीर्तनात नाचतात ते तुमचं तुम्ही समजून घ्या. ऐका, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असे राजांनो, गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, पण कुठं पण नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. नाचलं पाहिजे पण ते कीर्तनात नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, कीर्तनात गायलं पाहिजे. कीर्तन चालू झाल्यापासून फार सुंदर गोड असा प्रतिसाद सर्वांनी दिला. एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. या कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळू मामा आहेत. आज खऱ्या अर्थानं सर्व गणेशवाडी ग्रामस्थ माझ्या मामाची अतोनात सेवा करतायत. मला वाटतं अदमापूर नंतर जर भयंकर गर्दी कुठे होत असेल कमी कालावधीमध्ये तर ते गणेशवाडी गाव आहे. आज खऱ्या अर्थानं अदमापुरामधल्या मूर्तीमध्ये जे चैतन्य आहे, अगदी लाखो सूर्याचं तेज फिकं पडावं आणि ते चैतन्य आपल्या या मूर्तीमध्ये दिसावं, इतकी सुंदर, इतकी पवित्रता या मूर्तीमध्ये आहे. विकास महाराज, आज इन्स्टाला मला एक सुंदर असा मेसेज आला आणि हे काही सांगायचं म्हणून सांगत नाहीये. पत्रिकेवरती आपल्या दोघांचाही फोटो, आता नाव लक्षात नाही, परंतु फार सुंदर. मी महाराजांनाही तो मेसेज दाखवला. एका दादानं एक सुंदर असा मेसेज स्टोरीला रिप्लाय केला होता की ताई, या महाराष्ट्रामध्ये बाळू मामांचे चरित्र सांगणारे अनेक कीर्तनकार आहेत, पण कोण कसं कीर्तन सांगेल आणि कोण कीर्तनामध्ये बाळू मामा कसा सांगेल आम्हाला माहिती नाही ताई. पण महाराष्ट्राच्या बाहेर
बाळू मामाचं नाव जर कोणी केलं असेल तर ते तुम्ही दोघं आहात. आज खऱ्या अर्थानं बाळू मामांची सेवा करून आम्हाला मिळालं काय, तर खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागे तुम्हा सर्व बाळू मामा भक्तांचा आशीर्वाद आणि माझ्या बाळू मामाचा हात आहे, म्हणून आमचं नाव या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नाही तर या भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाळू मामांची कथा टीव्ही वरती जर कोणी केली असेल तर ते सगळ्यात पहिले कथाकार आणि कीर्तनकार म्हणजे विकास महाराज देवडे आहेत. तुम्ही बाळू मामा नक्की कीर्तनकारांच्या मुखातून ऐकले असतील, परंतु बाळू मामांचा समाधी काळाचे काही बोल आहेत ते फक्त 5 मिनिटं सांगणारे. फक्त जरा लक्ष देऊन ऐका. आपापली लहान लहान लेकरं जरा शांत ठेवा. हा जगाचा मालक, जगाचा बाप मरगुबाईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे. बाळू मामांना आता समाधी घ्यायची, पण समाधी घेण्यापूर्वी बाळू मामा मरगुबाईच्या मंदिरामध्ये बसले होते. बाळू मामांना अधूनमधून खोकला येतोय. मामा मरगुबाई बरोबर बोलू लागली, मरगुबाई तुझा राग लई वाईट. अगं मरगुबाई तुझा राग लई वाईट. आता मी जाणार, माझ्या मागार माझी ही लेकरं बाळ इथं खेळणार, बागडणार. जर चुकून माझ्या लेकरा बाळांचा तुला पाय लागला, जर त्यांचा चुकून तुला धक्का लागला तर मरगुबाई राग मनात धरू नकस. मामांचे सेवक मामांच्या बरोबर बसलेले. मामा त्या मरगुबाईला सांगतायत, मरगुबाई अगं या कलियुगात ज्या दिवशी तुझा फेरा निघल ना मग त्या दिवशी ह्योच बाळू धनगर तुझी गाडी हाकायला असेल बघ. सेवेकरी मामांचं बोलणं ऐकू लागले. सेवेकरांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला, मामा असं काय बोलतो. एकानं मामाला प्रश्न केला, मामा तुम्ही असं काय बोलतायसा, आम्हाला काय बी कळना. मामा असं का बोलता. मामानं सांगितल्यावर लेकांनो 1966 सालचा ह्योच मी महिना नव. अरे 1966 सालचा ह्योच मी महिना नव. होय मामा ह्योच मी महिना आहे. अरे लेकांनो आता मला बाळत व्हायचं आहे आणि बाळत व्हायला ह्यो बाळू धनगर जागा शोधतो आहे. मामा बाळत व्हायचं आहे हे काय बोलतायसा. अरे लेकांनो मला नव काट टाकायची आहे. मामा बाळत व्हायचं आहे, काट टाकायचं आहे असं काय बोलतायसा. मामानं स्मित हास्य केलं. मामा सेवेकरांना सांगू लागला, आता मी जाणार, माझ्या मागार माझी ही लेकरं बाळ इथं असणार. आता जरा लक्ष देऊन ऐका. समद्यांनी मला डोळं भरून बघून घ्या. जर कुणाचा पगार राहिला असेल तर तो पगार मला आता खुशाल मागून घ्या. कुणाला घरला जायचं असेल तर माझ्याकडून वाट खर्चीला पैक घ्या. जर माझ्या मागार एखादा म्हणाला की बाळू मामानं माझा पगार केला नाही तर मी त्याला सोडत नाही. अरे कुणाचा बी पगार मी ठेवून घेत नाही. तुमचा या जन्मातला पगार मी पुढच्या जन्मात देईल, पण कुणाचा बी उपकार मी ठेवून घेत नाही. तुमची योग्य वेळ आली की मी ज्याचा त्याचा पगार ज्याला त्याला करून टाकणार, ज्याचा त्याचा पगार ज्याला त्याला देऊन टाकणार. काहींच्या लक्षात आलं मामांना काय बोलायचंय. त्यातला एक सहज पुढे होऊन म्हणाला, मामा तुमच्या मागार या बकऱ्यांची राखण कुणी करावी. मामा मामा तुम्ही गेल्या
माझ्या माघार ही बकरी कुणी राखावी? ह्या जगाच्या बापाला भयंकर राग आला. माझ्या मामाला भयंकर असा राग आला. मामानं सांगितलं का ऐक लेका, आता बोलायचा परत बोलू नकस. अरे मरतोय तो माणूस आहे, जो मरतोय ना वा तो माणूस आहे, मरतोय तो म्या नाही. ह्यो बाळू धनगर अमर आहे, ह्यो बाळू धनगर अमर आहे. बाळू धनगर कधी मरत नाही. ह्या मेंढ्यांची राखण कुणी करावी? एकानं पुढं होऊन सांगितलं, मामा मामा एक केलं तर चालेल का मामा? ही समधी बकरी आपण इकून टाकू आणि मामा त्याच्यातून जी काही पैक मिळत्याल त्याच्यातून मामा आपण दवाखाना बांधू, मामा त्याच्यातून आपण शाळा बांधू आणि मामा त्या समध्याला मामा तुमचं नाव देऊ. या जगाच्या बापाला राग आला. मामानं सांगितलं, लेकांनो आता बोला परत बोलू नका. व्यंकप्पा मामाच्या समोर बसलेला आहे. मामानं व्यंकप्पाला प्रश्न केला, ए व्यंकप्पा, ह्या कलियुगात उघड्यावर मी माझा बिडी बंडल टाकून चाललो आहे. व्यंकप्पा, जर माझ्या माघार माझ्या एका जरी बिडीला कुणी धक्का लावला, माझी कुणी बिडी ओढतो म्हणाला, माझी बिडी चोरतो म्हणाला, माझ्या बिडीला धक्का जरी लागला तर 6 महिन्याच्या आत मी त्याचा हात निखळतो बघ. समजलं ना व्यंकप्पा? व्यंकप्पा मामा समोर गेला ना हात जोडले. मामा, ओ मामा, तुमची एवढी अवघड भाषा मला कशी कळावी? काय बी समजलं नाही बघा मामा. मामा हसू लागले आणि मामा सांगू लागले, ए व्यंकप्पा, अरे लेका, बिडी बंडल म्हणजे माझी बकरी आहे. बिडी बंडल म्हणजे माझी ही बकरी आहे, जी कलियुगात मी उघड्यावर टाकून चाललो आहे. अरे जर माझ्या माघार याच्यातल्या मेंढीच्या केसाला जरी धक्का लागला, माझी मेंढी कोण चोरतो म्हणाला, माझी मेंढी विकतो म्हणाला, तर व्यंकप्पा ऐक, 6 महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतोय. आणि जर त्याचा हात नाही निकळून ठेवला तर या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. मी या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. अरे व्यंकप्पा, ह्या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार आहे. अरे या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार आहे. अरे त्या देवाच्या घरचा चाकर आहे म्या, देवाच्या घरचा चाकर आहे म्या, आणि वर्षाला 12 रुपये पगार आहे मला. ह्या जगात कुठं काय चाललं मला काय बी सांगावं लागत नाही. कोण कुठं काय करतो मला सांगायची गरज नाही व्यंकप्पा. अरे ज्या दिवशी बकरी राखता येणार नाही ना, जा आणि त्या आदमापुराच्या डोंगरात सोडून द्या माझी बकरी. माणसं नवा, त्या आदमापूरच्या डोंगरातली दगडगोटा सुद्धा माझी बकरी राखती. त्या आदमापुराच्या डोंगरातलं दगडगोटा सुद्धा माझी बकरी राखती. हा बाळू मामा म्हणजे साधा नाही. आज प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा हा माझा बाळू मामा आहे. फक्त एक गोष्ट करा, माझ्या मामाच्या दरबारात आलात ना, माझ्या मामाला सांगत बसू नका तुमच्या मनातलं संकट किती मोठं आहे. माझ्या मामाच्या दरबारात आल्यानंतर माझ्या मामाला सांगू नका तुमच्या प्रपंचातलं संकट किती मोठं आहे. जा आणि त्या संकटाला जाऊन सांगा आमचा बाळू मामा किती मोठा आहे. त्या संकटाला जाऊन सांगा आमचा बाळू मामा किती मोठा आहे. आणि तोच बाळू मामा आज या गणेशवाडी गावामध्ये स्थापित झालेला आहे. बाळू मामा असंच कुणालाही सेवा करू देत नाहीत. आज इथं मामाची पूजा करणारे सर्व पुजारी, माझ्या मामाची सेवा करणारे सर्व सेवेकरी, एवढंच नाही, आज फक्त विकास महाराजांनी सुंदर असं मंदिर बांधलंय. फक्त हे काम एकट्याचं नाही, आज तुम्ही सगळेजण साथ देताय म्हणून एवढं सुंदर कार्य पार पडतंय. या मंदिराकरता
फुल नाही पण फुलाची पाकळी देणारे राबणारे सर्व बाळूमामा भक्त यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. बाळूमामांची कृपा काय असते फक्त एका वाक्यात ऐका. मी फक्त एक शून्य होते, पण माझी किंमत जर कोणी वाढवली असेल तर ते फक्त आणि फक्त बाळूमामा आहेत. कारण आत्ता 4 महिन्यापूर्वी मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये संस्था चालू केली आणि विकास महाराज आमचं दोघांचं भरपूर दिवस चाललं होतं संस्थेला नाव काय द्यायचं. परंतु सांगितलं महाराज महाराष्ट्राच्या बाहेर आपलं नाव कुणामुळे झालं तर फक्त बाळूमामा आहेत, म्हणून आपण बाळूमामांचं नाव संस्थेला द्यायचं. आमच्या मनातही नव्हतं, फक्त 20 पोरांची अपेक्षा होती, फक्त 20 विद्यार्थी माझ्या संस्थेमध्ये यावेत एवढीच आम्हा दोघा नवरा बायकोची अपेक्षा होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त बाळूमामाचं नाव संस्थेला दिलं, फक्त बाळूमामाचं नाव संस्थेला दिलं आणि आज रोजी माझ्याकडे 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यानं ज्यानं माझ्या बाळूमामाचे पाय धरले, मामानं त्या भक्ताला परत कुणासमोर हात जोडायची वेळच येऊ दिली नाही. म्हणून जर पायच धरायचे असेल याचे त्याचे पाय धरण्यापेक्षा माझ्या बाळूमामाचे पाय धरा. या जगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळूमामा आहेत. असो, आपली वेळ होऊन गेलेली आहे. जर बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कुणाला अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष म्हणून माझा मला परत करा. जे काही बरोबर होतं ते तुम्हा सर्व संत माईबाप, माझे स्वर्गवासी वडील हबप काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद, सर्वच कलाकार, सर्वच गायक वादक सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. माझ्या समवेत आलेली माझी लहान बहीण आमची पद्मा दिदी गोडसं गायन करते, तिच्याही चरणी मस्तक ठेवते. विनेकरी दिदी, माझ्या संस्थेतल्या सर्वच विद्यार्थिनी, त्याचबरोबर बाबांचं नाव काय, हरी महाराज असतील, आमचे फौजी दादा असतील, देशाचीही सेवा करतात आणि देशाची सेवा करत करत बाळूमामांचीही सेवा करतात. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आमचे शुभम दादा असतील, आदेश महाराज असतील, आमचे महाराज असतील, त्याचबरोबर माझ्या मोठ्या भावासमान असणारे विकास महाराज, त्याचबरोबर आळंदीमध्ये शिक्षण घेणारा आमच्या विकास महाराजांचा भाचा अभिषेक दादा आहे, त्याच्याही चरणी मस्तक ठेवते. आमचा वेदांत, त्याच्याही चरणी मस्तक ठेवते. किरण दादा आहेत, दुर्गडे बाबा आहेत, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोडसं मृदुंग वादन, मी सुरुवातीलाच सांगितलं आम्हाला उभं राहिलेल्यांना तर नाचवतातच, पण बसलेल्यांना सुद्धा नाचायला आणि डोलायला भाग पडतात. इतकं गोड मृदुंग वादन, एकदा कडकडून टाळी वाजवा. आमचे प्रमोद महाराज पालवे, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. आज चालू असणारा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला फक्त 2 तासापुरता मर्यादित नाही, तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळणार आहे. आणि 2 तास अगदी 1 मिनिटही न बसता या कीर्तनाचं शूटिंग ज्यांनी केलं ते असणारे यूट्यूब चॅनेलचं नाव आहे राजमुद्रा. तुम्हाला चालू असणारा कीर्तनाचा कार्यक्रम चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राजमुद्रा या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आमच्या मुन्ना दादांनी गोडशी साऊंड सिस्टीम ऑपरेट केली, दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगेल, तुम्ही सर्वांनी शांत बसून कीर्तन ऐकलं म्हणून मलाही बोलता आलं. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बाळूमामांचं सगळं कीर्तन एका बाजूला राहतं, पण माझ्या बाळूमामांचं एक भजन मात्र एका बाजूला राहतं. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. ज्याला ज्याला वाटतं आपण माणूस आहोत, घ्या मग माणसांनी हात वरती, गायक वादक सोडून. बाळूमामा वैदव वैदव वैदव